वीट आणि शरद पवार नाही म्हणजे म्हणजे ते आता मी काय म्हणतो त्याचं इंटरप्रिटेशन जे आहे ना, ते ज्याने त्याने करावं. अगदी छोटा प्रश्न, तुम्ही जेव्हा ती भूमिका घेतली विरोधात उभं राहण्याची, 5,80,000 हा आकडा तुम्ही प्रामुख्याने सांगत होतात की पवार विरोधी मत आहेत ती, त्यांचं काय होणार आता? तुम्ही तर अजित पवारांसोबत गेलात, पण तेही नाही, पवार आता काय विरोधीच होते. झालंय तुम्हाला मी सांगतो, म्हणजे मी ते मगाशी बोलताना सांगितलं की 5,80,000 मतं विरोधात आहे, पक्का आहे. आता माझ्या इथली मी 1,00,000 मतं सोडा, मग ती बाकीची 4,80,000 कुठे आहेत? खांडेकर साहेब, इतक्या बारकाईने अनालिसिस आम्ही केलं होतं. 2014 आणि 19ला 14ला जानकर लढत होते. मग जानकरांना कुठे प्लस मतं मिळाली, कुठे मायनस मिळाली, या सगळ्या 2400 बूथचा आम्ही अभ्यास केला. आणि सरप्रायझिंगली धनगर समाजाचे जानकर आहेत म्हणून धनगरांनी जानकरांना मतदान केलं हे चुकीचं होतं. आम्ही दौंडमध्ये काही ठिकले की जिथे धनगर बहुल्य तिथे जानकर पाठी आहेत, पण जिथे मराठा बहुल गाव आहेत तिथे ती पुढे आहेत जानकरांना. याचा अर्थ हा होता की ती गावं पवार विरोधी आहेत. तो ॲनालिसिस आम्ही केला आणि त्याच्यावरून सगळा अभ्यास केला. आता तुमचा जो प्रश्न होता की आता ती मतं कुठे जातील, महायुतीमध्ये आता सगळ्यांचं मत एकच आहे, सगळ्या इलेक्शनचा सार एकच आहे अख्ख्या देशातला. कुठेही जा, प्रत्येक मत हे मोदींना मत. त्याचं कारण आहे की एवढी विश्वासार्हता मोदींनी 10 वर्षामध्ये केलेली आहे, इतका प्रगतीचा भाग केलेला आहे, त्याच्यामुळे लोकांचा विश्वास आहे त्यांच्यावर. त्यामुळे उमेदवार कोण आहे याच्या पलीकडे हे मोदींना मत आहे. फक्त तुमच्या पुरंदर पुरतच विचारतो, तुम्ही बोलत की 1,00,000 मतं तुमच्या पुरंदरमधनं वगैरे येतील, ती लोक अजित पवारांचं काम करतील का? ती नाही, आता मीच करतोय तर काय सगळे करणार 100% आणि मतदान. अजित पवारांचे कार्यकर्ते तुमच्या विधानसभेसाठी काम करतील? नाही, ते पुढचं बघू ना, ते काय ते आता ते ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी आता महायुतीचं काम म्हणून दिलेला शब्द 100% महायुतीचा धर्म पाळणार आणि मॅक्झिमम लीड देण्याचा प्रयत्न तिथे पुरंदर हवेली विधानसभामध्ये करणार. माझं काम करणार आणि माझ्याबरोबर सगळे लोक आहेत. तुम्ही बोललेला बेसिक प्रश्न ह्याच्यामध्ये की तुम्ही त्या घराणेशाहीबद्दल तुमचा आक्षेप होता की एकाच कुटुंबातले लोक, पण आता बारामतीत म्हणजे एवढा विरोध करून फायदा काय? शेवटी निवडून तर येणारे पवारांच्याच घरातलं नाही, ते कोणतरी. आता कसं आहे की मला थांबवायला लागलं. मी परत एकदा सांगतो की माझ्या मनाविरुद्ध घेतलेला मी हा निर्णय आहे, अगदी उघड सांगतो. त्याने तुमची विश्वासार्हता पणाला लागली असं वाटत नाही? विश्वासार्हता असं नाही, मी तो उघडपणे म्हणजे मी छक्केपंजे करणारा माणूस नाही आणि खोटं बोलणं वगैरे आयुष्यात स्वतः सेल्फ मेड माणूस आहे. तर मला कुठे असे उलटपलट गोष्टी करून हे करणं, त्यामुळे मी जे बोलतो लोकांचा विश्वास आहे. परवा 40,000 लोक होते, एक माणूस 2.5-3 तास एक माणूस सुद्धा खुर्चीवरून उठला नव्हता पालखीतावर. लोकांचा प्रचंड विश्वास आहे माझ्यावर. पण तुम्ही शिवसेनेचे प्रवक्ते होता असं तुम्ही सांगितलेलं, हो. तर तुम्हाला ते माहिती की 15 दिवसात भूमिका चेंज केल्यावर काय होऊ शकतं, तर त्यावेळेस नाही, वाटलं मला- की क्रेडिबिलिटी आपली नाही, काय क्रेडिबिलिटी वगैरे काय, बऱ्याच लोकांनी टीका केल्या, काय केल्या. आता दोन्हीचं मी सांगितलं तिथे की IT सेल सगळ्याच पक्षांचे आहेत आणि मग ते मला लढा म्हणून सांगणारे होते, थांबा म्हणून सांगणारे होते, बरंच हे होतं. बरं, आता आपल्या पुढच्या सेशनमध्ये आता एका वाक्यात उत्तर द्या. कोण करतंय? हां, द्या. एका वाक्यात उत्तर द्यायचंय बापू. हा, एका वाक्यात उत्तर द्यायचे. 5